आपण पाहत आहोत बहुजन आवाज न्यूज चॅनल। रामनवमीनिमित्त द राम ग्रुप व अष्टभुजा संस्थेची बैठक। द राम ग्रुप मित्र परिवार व अष्टभुजा शक्ती सेवा संस्था मंडळ यांची जुळे सोलापूर येथे प्रवीण साबळे व आकाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पृथ्वीराज माने तर प्रमुख अतिथी म्हणून सागर गायकवाड, अवी जाधव यांचे होते। या बैठकीत 17 एप्रिल रोजी होणाऱ्या रामनवमीनिमित्त नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करून सत्कार करण्यात आला। यामध्ये अध्यक्षपदी राहुल गायकवाड, उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर शिंदे व सोमा गायकवाड, खजिनदारपदी प्रसाद पाटील व अक्षय कोळी, सचिवपदी नचिकेत काळे, कार्याध्यक्षपदी मंजुनाथ जाधव, मिरवणूक प्रमुखपदी निशांत जाधव आदींची निवड करण्यात आली। यावेळी पृथ्वीराज माने यांनी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या। यानंतर सागर गायकवाड, प्रवीण साबळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। या बैठकीचे सूत्रसंचालन व आभार आदित्य सारसेकर यांनी केले। यावेळी सोहम गायकवाड, शुभम राठोड, अभिजित पवार, सुमित पवार, सँडी गायकवाड, अथर्व, साद पटेल, कृष्ण पाटील, यश थोरात, समर्थ पाटील, इम्रान तांबोळी, चेतन लवटे, विनायक शिंदे, सनी लवटे, सुमित पाटील, समर्थ स्वामी, कृष्णा पाटील, समर्थ पाटील, पियुष केवले, सोन्या राठोड यांच्यासह इतर सभासद उपस्थित होते। आज कार्यक्रम थोडा उशीर झाला, या संदर्भात दिलगिरी व्यक्त करतो। काल का परवा मला प्रवीणजींचा फोन आला की असं आपण राम जयंती निमित्त 17 तारखेचं नियोजन करण्याचं मीटिंग ठेवणार आहे। या संदर्भात त्यांनी बरेच मला आयडिया सांगितले। 1 महिन्यापूर्वी आम्ही चहाला भेटलेलो सहज, तेव्हापासून त्यांच्या डोक्यात चाललेलं आहे। प्रवीणजी एक असे व्यक्तिमत्व आहेत की त्यांच्या डोक्यामध्ये समाजासाठी नेहमी काय ना काय चांगले काम कसं करावं, किंवा नुसतं मिरवणूक किंवा नुसतं एक मंदिर स्थापन करून किंवा एक बॉडी स्थापन करून त्याच्यावर भिंगाणा घालायचा असं तेव्हा त्यांचं कधीच नसतो। नेहमी त्यांचा एक इरादा असतो की ब्लड डोनेशन कॅम्प घ्यावं, महिलांसाठी कार्यक्रम घ्यावं, महिलांच्या जागृतीसाठी कार्यक्रम घ्यावं, यासाठी ते खूप प्रयत्न करत असतात। तर मी आज जी बॉडी स्थापन झालेली आहे त्या बॉडीला हे एकच विनंती करतो की प्रवीणजींचा काय म्हणजे उद्देश पुढे घेऊन जावं। एक प्रत्येक समाजामध्ये एक असे पुरुष येऊन जातात की ते समाजाला पुढे कसं घेऊन जायचं ह्या संदर्भात एक उद्देश करतात। तर हिंदू समाजामध्ये एक याही वर्षी आपण रामनवमी साजरा करतोय। गेल्या वर्षी आपण ओम गजान चौकामध्ये गेलतो। तिथल्या महिलांचा एवढा आनंद होतो की तिने आम्हाला सांगत होते ह्या वर्षी करा, ह्या वर्षी इकडे करा। आम्ही दोन्हींचा मध्यस्थपणे बघून आम्ही सैफुल परिसरमध्ये करायचं ठरवलंय। आणि तुमच्यासारखे युवक वर्ग आमच्यासोबत असले तर आम्हाला कशाचीच भीती नाही। भीती नाही म्हणण्यापेक्षा तुम्ही आमच्या पाठीशी आहे। सागरांना असतील, अभिभया असतील, आरजी भाऊ असतील, आकाशभाई असतील, कुरुभाई असतील, आकाशभाई असतील, हे सर्व युवक पिढी आज आपण छत्रपतींचे एक नाव घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, नंतर छत्रपती शिवाजी महाराज असतील, शाहू फुले आंबेडकर ह्या विचारांनी आपण सगळेजण घडलेलो आहोत। यांच्या विचारानेच आपल्याला पुढे जायचं आहे। प्रत्येक पोराला मला एकच म्हणायचं आहे, आपल्याला जात पात न मानता हे महापुरुष जे येऊन गेले ते एक संत नेते होते, महापुरुष होते, तर आपण त्यांच्या विचाराने चाललं पाहिजे। आता आपण भगवद्गीता वाचतो। आज मला वाटतं आज कोण भगवद्गीता वगैरे कोण वाचतं की नाही काय माहित नाही, पण सगळेजण भगवद्गीता वाचलं पाहिजे। मुस्लिम समाज हे आपल्या पाठीशी आहे। आज माझे मित्र शाहिद म्हणून आहेत, त्यांना पण आपण एक चांगलं पद दिलं। त्यांनी स्वतःहून मला म्हणलेलं आहे की मला आज तुमच्यासोबत यायचं आहे, जेणेकरून आपल्याला एक चांगला मेसेज ह्या रामनवमी निमित्त आपल्याला गेला पाहिजे। असं नाही की आपल्याला हेच पाहिजे तेच पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी येऊन गेले, त्यांनी संविधान देऊन गेले। छत्रपती शिवाजी महाराज आले, त्यांनी स्वराज्य निर्माण केले। गांधीजी आले, त्यांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलं। अशा थोर महामाणसांचं आपण विचार जर करून गेलं तर आपण कुठंच कमी पडणार नाही। तर मला एवढंच म्हणायचं आहे, सर्व मित्र परिवार द राम ग्रुपच्या वतीने मी तुमचे सर्व आरजे भाऊ असतील, अध्यक्ष उपाध्यक्षांचे मला नाव माहित नाही, पण आरजे भाऊ हे सर्व संघटक मजबूत आहे यांचं, पण तुम्ही अध्यक्षपद घेतल्याबद्दल मी तुमचं लाख मनापासून शुभेच्छा करतो। आणि तुम्ही तुमच्या भावना हे एक कठोरपणे आहेत आणि युवकांचा तुम्ही बुलंद आवाज असल्यामुळं युवक कुठे कमी पडणार नाही।
मी तुम्हाला सर्व पदाधिकाऱ्यांना, सर्व बॉडींना मी शुभेच्छा देतो. हो, आपले पृथ्वीराज भैया माने यांच्या वतीने मी सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो. धन्यवाद.